नमस्कार, मी राधिका. आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तुमचा आवडता रंग कोणता? या प्रश्नावर तुम्ही कधी लव्हेंडर कलर असं उत्तर दिलं आहे का? आतापर्यंत लव्हेंडर म्हणलं की रंगच समोर यायचा. कधी लव्हेंडरची फुलं पाहिली नव्हती. आज मात्र या लव्हेंडरच्या फुलांची शेती पाहण्याचा योग आला. एकतर आजचं वातावरण इतकं छान आहे, मस्त ऊन पडलेलं आहे. यामध्ये ही फिकट आणि गडद जांभळ्या रंगांची फुलं खूप खुलून दिसतायत. आज मात्र आत्ता इथे शेतामध्ये आमच्याही पेक्षा कोणीतरी खूप जास्त खुश आहे. ते म्हणजे इथल्या मधमाशा. प्रत्येक फुलांवर मध गोळा करण्यामध्ये या दंग झाल्या आहेत आणि आम्ही त्यांना पाहण्यामध्ये. या शेतामध्येच लव्हेंडरची ही फुलं वाळवली जातात आणि त्यापासून लव्हेंडरचं तेल बनवलं जातं. लव्हेंडरच्या तेलापासून साबण, परफ्यूम, वेगवेगळ्या मेणबत्त्या सुद्धा बनवल्या जातात आणि हे तेल खाण्यामध्ये सुद्धा वापरतात. इथले गाईड हे लव्हेंडर तेल कसं बनतं याची सविस्तर माहिती देतात आणि हो, इथे लव्हेंडर फ्लेवरचं यम्मी आईस्क्रीम सुद्धा मिळतं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये. धन्यवाद.